दिसतोय परक्याचा फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं गोविंद सक्सेनाला सोडायला जातो. दोघेही त्यांना मिळालेल्या यशाने खुश होऊन हसत असतात आणि त्यांना रिधिमा पाहते. तिला धक्का बसतो. कामिनी आणि नाना आशाला सांगतात की आशाने बलराजला गोविंदपासून सावध करायला हवं. आशा बलराजला फोन करते पण बलराजला गोविंदच्या विरुद्ध काही ऐकायचं नाहीये. ते फोन कट करतात. गोविंद गपचूप बलराज यांच्या दुधात कुठलंसं औषध मिसळतो. आता पुढे काय झालं? तुम्ही असे चिडलेले का आहात? आशाचा फोन आला होता आत्ता. त्या सटवीनं तुम्हाला फोन केला होता का? का? कशासाठी? मला तर वाटतंय की तिला आता हे कळलंय की विजयला अडकवण्याचा तिचा प्लान आता फेल होणार आहे. आपण सक्सेनाला बरोबर घेऊन विजयला सोडवणार आहोत. ओ, होऊ शकतं. अखेर ती सुद्धा एक वकीलच आहे ना. मला देखील याच गोष्टीची भीती होती. पण ही गोष्ट तर ठरली आहे की ती करोडोंची जमीन मी सक्सेनाच्या नावावर करणार आहे. इतकी किंमत तर आशा देखील चुकवू शकत नाही. पण ती म्हणत तरी काय होती? दुसरं काही सुचलं नाही तर घरात आग लावू पाहत होती. जावई बापूंच्या विरुद्ध न जाणू काय वाईट साईट बोलत होती ती. मी तर ऐकायला नकार दिला. पण इतकंच जाणतो की जोपर्यंत आणखी काही सुचत नाही ती हेच करेल. ती जावई बापूंच्या विरुद्ध बोलायला लागली. तिची ही हिम्मत. मी असते ना तर तिला चांगलंच खडसावलं असतं. अगं ऐकवलं तर मी देखील आहे तिला. पुन्हा फोन करण्याची हिम्मत नाही करणार ती आता. ठाऊक आहे, जावई बापू तुम्हाला पित्या समान आणि मला आई समान मानतात. त्यांच्या विरुद्ध कोणी काहीही बोललं ना तर मला नाही सहन होणार. मी आताच रिधिमाच्या खोलीत गेले होते. तिथे जावई बापू रिधिमाला हेच सांगत होते. माझं तर मन भरून आलं. खरंच भगवंताने आपल्याला किती चांगला जावई दिलाय. असो, घ्या दूध घ्या बरं. मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे. अरे तुझ्यासारख्या बायका फक्त विनाशाचं कारण बनू शकतात. अमंगळ अमंगळ आहेस तू. तुझ्यासारख्या बायका जिथे पाऊल ठेवतात तिथे फक्त अमंगळच घडू शकतं. तू तर खुश असशील ना दा की तू माझ्या मुलाला विजयला अडकवलंस. मी वाचवेन माझ्या मुलाला. अरे मी वाचवेन त्याला. ऐकून ठेव. पप्पा प्लीज माझं म्हणणं ऐकून घ्या, नाहीतर नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. आता पश्चाताप करण्यासाठी उरले तरी काय? यापेक्षा वाईट गोष्ट आमच्यासाठी असूच शकत नाही की आमचा मुलगा लॉकअपमध्ये असतो. आणि एक गोष्ट नीट ऐकून घे तू. यापुढे इथे फोन करत जाऊ नकोस.
हे बघ आशा, मी समजू शकतो आपल्या डोक्यावरचा आरोप मिटवण्यासाठी कोण्या दुसऱ्याच्या तो माथी मारण्याचा प्रयत्न करणं जरूर होतं आणि त्यासाठी तुला एकच व्यक्ती दिसते, ती म्हणजे माझे जिजू. आपल्या जिजूंवरचा हा इतका विश्वास तुला फार मोठ्या संकटात ढकलेल विजय. डोळे उघड, वस्तुस्थिती पाहायचा प्रयत्न कर विजय. तो माणूस चांगला नाहीये. आशा, मी मानतो की त्यांच्या हातून एक गुन्हा घडलाय आणि तू त्यांना त्याच नजरेने पाहतेस आणि दाखवण्याचा प्रयत्न पण करतेस. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, माझे जिजू आहेत, ते माझ्या घरचे जावई आहेत आणि त्यांच्या विरुद्ध मला एक शब्द देखील ऐकायचा नाही. आशा, चल जेवायला ये. मला आत्ताच नानाने सांगितलं की तू अजूनपर्यंत जेवली नाहीयेस. हे बघ, सुख असो वा दुःख, माणसाला जिवंत राहण्यासाठी जेवण जेवावंच लागतं. नाही, नको, मला भूक नाहीये. हे बघ आशा, खाल्लंच तर भुकेची तुला जाणीव होईल, ठीक आहे? आणि तुला ठाऊक आहे ना, तुझ्या न खाण्यामुळे नाना पण जेवले नाहीत. आणि मला एक गोष्ट सांग की काय म्हणून जेवत नाहीयेस तू? हे बघ, याच्या पुढे बऱ्याच अशा लढ्या लढायच्या आहेत तुला अजून. पण या लढायांनीच मला तोडून टाकलंय. ही गोष्ट डोक्यातून जातच नाही की विजय लॉकअप मध्ये आणि त्याने तर कुठलाच गुन्हा केला नाही. सर्वात मोठा गुन्हा तर त्याने केलाय की त्याने तुझं मन दुखावलंय. हे नाही कळत तुला? आणि आशा, हे या गोष्टीचं सर्वात मोठं उदाहरण आहे की जे लोक दुसऱ्यांना दुःख देतात ना, त्यांच्या झोळीत खुशी येत नसते, कधी दुःखच येतात. आणि त्यांच्या समोर हेच वाढलेलं असतं आणि असंच व्हायला हवं. तेच जसं पेराल तसं उगवेल. आणि चल, सोडून दे विजयची गोष्ट. इतकं सगळं होऊन गेल्यानंतर सुद्धा बलराज अरोरा तुझं म्हणणं ना समजून घ्यायला तयार आहेत ना ऐकून घ्यायला. तरी देखील त्यांच्यासाठी आठवण काढून तू जेवण नाही जेवणार आहेस? ही काय गोष्ट आहे? हे बघ आशा, तुला जेवून घ्यायला हवं. चल चल, लवकर जेवून घे. ये. नाना. काय बेटा? आशा कुठे? बेटा, ती मंदिरात गेली आहे. तिच्या डोळ्यांवरून वाटत होतं जणू ती अख्खी रात्र झोपलेली नाही. हो नाना, आशाचं दुःख तर माझ्याने पण सहन होत नाहीये. नाना, ज्याने तिला आज घरातून काढलं, आज त्याच विजयसाठी ती काळजीत पडलीये. नमस्कार. नमस्कार. आशाजींना बोलवा, मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय. आशा तर मंदिरात गेली. पण गोष्ट काय इन्स्पेक्टर? हे बघा, मला असं वाटत होतं की विजयला अडकवण्यामागे गोविंदचा हात आहे, पण काल हे कळल्यानंतर मी देखील हैराण झालो की हा ॲडव्होकेट सक्सेना आशाजींचा माणूस आहे. इन्स्पेक्टर साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. कसला गैरसमज? माझ्या समोर या गोष्टीचा दावा मांडला गेलाय की आशाजी ॲडव्होकेट सक्सेनाला 5 लाख रुपये द्यायला गेल्या होत्या आणि मी या दाव्याला खोटं म्हणू शकत नाही. जरी गोष्ट खरी असेल तर नक्कीच ही मोठ्या शर्मेची बाब आहे. इन्स्पेक्टर, हे खरं आहे की आशा 5 लाख रुपये घेऊन ॲडव्होकेट सक्सेनाला भेटायला गेली होती. यासाठी नव्हे की सक्सेना आशाचा माणूस आहे, उलट ह्यासाठी की सक्सेनाने कोर्टाच्या समोर सत्य सांगावं म्हणून, बस. गोविंद खूपच कावेबाज माणूस आहे आणि हा सक्सेना त्याचाच माणूस आहे. त्यानेच आशाला 5 लाख रुपये घेऊन भेटायला बोलावलं होतं आणि गोविंद बलराजला घेऊन तिथे पोहोचला म्हणजे आशाला दोषी सिद्ध करता येईल. असं वाटतं इन्स्पेक्टर की गोविंदला गुन्हेगार म्हणून सिद्ध करण्यासाठी कायद्याकडे देखील काही उपाय नाही. अशी गोष्ट नाही. मी ते सगळे पुरावे कोर्टात सादर केले आहेत ज्यावरून हे सिद्ध होतंय की खरा गुन्हेगार गोविंदच आहे आणि न्यायालय त्या पुराव्यांना दूर सारू शकत नाही. आणि माझी खात्री आहे की न्यायालयासमोर हे सत्य नक्कीच येईल. पण कसं इन्स्पेक्टर? तुमचा देखील न्यायालयाच्या आदेशासमोर नाईलाज होऊन गेलाय आणि आम्हाला देखील तर कुठलाही मार्ग दिसत नाहीये. मिळणार, कोणता ना कोणता मार्ग मिळणार.
इन्स्पेक्टर साहेब, मी पण आशा जशी येईल तशी तिला तुमच्याकडे पाठवेन. म्हणजे ती तुम्हाला सांगू शकेल की सक्सेनाच्या ऑफिसमध्ये काय काय झालं. हो, येतो मी. नमस्कार. रेखा ही भाग्याची. अहो, अजून तुम्ही फ्रेश नाही झालात? माझी तब्येत ठीक नाही आहे. डोकं फार जड झालंय आणि पोटात जळजळत आहे. रात्री नीट झोप लागली नसेल तुम्हाला. आजकाल तुम्हाला झोप येतेच कुठे. काय करू सुहासिनी, डोकं खूप जोरात दुखतंय आणि आणि अंग तर असं झालंय की जणू तुटून पडणार आहे. आराम करा बरं. काय झालं? अहो, काही बोला ना. ठीक आहात ना तुम्ही? काही कळत नाहीये. अनइझी वाटतंय फार. जावई बापू, रिद्धिमा, डॉक्टरांना बोलावू का मी? डॉक्टरांकडे जावं लागेल असं वाटतंय. काय झालं मामा? ठाऊक नाही, तुझ्या पप्पांची तब्येत अचानक खराब झाली. काय झालं पप्पा? रात्रभर झोप नाही लागली मला आणि जसे डोळे उघडलेत ना, डोकं फार दुखतंय माझं आणि सगळ्या शरीरात वेदना होत आहेत. काही कळत नाही मला. फार त्रास होतोय मला. जर तुम्ही म्हणत असाल तर मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन चलू. नाही, डॉक्टरांकडे तर मी जाईनच, पण मी रिद्धिमा सोबत जाईन. तुम्ही एक काम करा, तुम्ही वकिलांकडे जा आणि पप्पा, तुम्ही त्या गोष्टींचं इतकं टेन्शन घेऊ नका. तुम्ही बस डॉक्टरांच्याकडे जा. ते सर्व माझ्यावर सोडा. तुम्ही रिद्धिमा, तू एक काम कर, पप्पांना लवकर डॉक्टरांकडे घेऊन जा. ठीक आहे? ठीक आहे, चला पप्पा. तुम्ही ॲडव्होकेटचं बघा, जरा त्यांना इथे घेऊन या. ठीक आहे पप्पा, मी जातो. रिद्धिमा. हो, मी जाईन रिद्धिमा बरोबर. तुम्ही जाऊन वकिलाला. शाबास. ठीक आहे. ठीक. रिद्धिमा, मी चेंज करून येतो. तू पण फ्रेश हो जा, मग डॉक्टरांकडे जाऊया. हो पप्पा, चला. मी तुमचे कपडे काढून येते. आरामात सांभाळ. ऐक, इन्स्पेक्टर जॅकी, तुम्हाला कल्पना तरी आहे की मला त्यावेळी काय वाटलं असेल जेव्हा मी 5 लाख रुपये घेऊन ॲडव्होकेट सक्सेना यांच्याकडे गेले. मला असं वाटलं होतं की ते सत्याची साथ देतील, पण तेव्हाच हे गोविंद विजयच्या पप्पांसोबत पोहोचला. हा काही योगायोग नाही, उलट गोविंदची ती एक चाल होती. त्याला विजयच्या पप्पांना हे दाखवून द्यायचं होतं की मी आणि सक्सेना एकत्र झालो. मला तर शंका ह्या गोष्टीची येते की गोविंदचा दुसरा कुठला तरी प्लॅन आहे. तुमचं बोलणं ऐकून मला पण गोविंद कपूरचीच शंका येते. एनिवे, आपण नंतर बोलूया. विजयला भेटायला आलीस? जा, भेटून घे. हो, आले आहे तेव्हा नक्कीच भेटेन. पल्लवी, विजय आणि त्याच्या घरच्या लोकांना तुझ्यापासून बऱ्याच आशा आहेत. कमीत कमी त्या लोकांच्या आशांना तरी न्याय देतो. फक्त आशा आणि विश्वासच नव्हे, मला माझ्या प्रेमाचं कर्तव्य देखील पार पाडायचंय, जे तोडण्याकरिता तू कुठलीच उणीव नाही सोडलीस. चुकीचा समज आहे तुझा. हेच खरं आहे आशा. तू विजयला केवळ ह्यासाठी तुरुंगात पाठवलंयस म्हणजे तो माझा होऊ शकणार नाही. आम्ही दोघे वेगळे होऊन जाऊ. मुळीच नाही पल्लवी. दुःख तर ह्या गोष्टीचं आहे की अजूनही तू मला समजू शकलेली नाहीयेस. आणि अजूनही तुला समजायचा प्रयत्नच करतेय. आशा, मला हे नकोय. नकोय की केवळ प्रेम करायची मला इतकी मोठी किंमत चुकवावी लागेल. नको होतं की माझ्यामुळे त्याला तुरुंगात जावं लागावं. इच्छा तर माझीही नाहीये. आशा, मला तुला बस एकच गोष्ट सांगायची.
जर तुझी इच्छा असेल की मी विजयच्या आयुष्यातून दूर निघून जावं तर ठीक आहे, मी वचन देते आज तुला, मी विजयच्या आयुष्यातून खूप दूर निघून जाईन. मी माझ्या विजयसाठी हे करायला तयार आहे. पण अट ही आहे की तू विजयला ह्या जाळ्यातून काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न करशील, त्याला सोडवायचे प्रयत्न पण करशील. मी विजयच्या आयुष्यातून निघून जाईन. विचार कर आणि मला कळ. मी विचारही करू शकत नाही पल्लवी की तुझं विजयवर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम. रेखा ही भाग्याची. यावं अजून किती वाट पाहायला लावणार. सक्सेना प्रतीक्षेचं फळ फार मधुर असतं, म्हणून थोडी वाट पाहत जावी यार. मी तर हाच विचार करत असतो की जे काही करायचं असेल लवकर करावं. प्रत्येक कामात उशीर चांगला नसतो. हो बरोबर बोलतोयस तू. पण सक्सेना काही कामं अशी असतात की ज्यात उशीर करावा लागतो, मुद्दामहून. जसं हे काम. आता पहा, मी तुला इथून घेऊन जायला तर आलो आहे, पण आपण इतक्यात घरी नाही पोहोचणार. हे काय बोलताय तुम्ही? अरे तू कशाला काळजी करतोयस? तू येण्याच्या काळजीमध्ये त्या लोकांना वेळ घालवू दे. उद्या विजयची तारीख आहे न्यायालयामध्ये. जोपर्यंत तुझ्याची सौदा होत नाही ना, तोपर्यंत त्यांच्या पायात काटा रुतून राहील. आणि सक्सेना मला त्यांना विचार करायची, समजायची संधी द्यायची नाहीये. हो समजलो मी. आता त्यांची तब्येत कशी आहे? हां ठीकच असणार. तसंही मला ठाऊक आहे, ते डॉक्टरकडे गेले असणार. अरे पण डॉक्टरला प्रॉब्लेम कसला आहे हे समजलंच नाही तर तो इलाज काय करणार? मला वाटतं मला तुमच्याकडून बरंच काही शिकावं लागेल. सक्सेना माझ्याबरोबर राहशील तर सर्व काही शिकशील. तू बस पाहत जा की मी कुठपर्यंत जाणार आहे आणि किती उंचीवर पोहोचणार आहे ते. अरे 10 वर्षात तू वकिली करून जितकं कमावलं नसेल तितकं मी तुला देईन. पण एक गोष्ट, आपली इमानदारी कधी नाही सोडायची. इमानदारी? अहो तुम्ही तर मला तुमचा गुलाम बनवलेला आहे. चल ठीक आहे, एक काम करूया, थोडा टाइमपास करूया. कटिंग चहा पिऊया. चला. आता कशी आहे तब्येत तुमची? अजूनही बस तसंच वाटतंय. काही कळायला मार्ग नाही आहे. थोडं विचित्र असं वाटतंय. पण डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टरांनी औषध दिलंय मामा. मला तर असं वाटतं की डॉक्टरांच्या प्रॉब्लेमच लक्षात नाही आलाय. अच्छा मला सांग, जावई बापूंचा फोन आला होता? हो, ते म्हणालेत की ते सक्सेनाला घेऊन येत आहेत. किती लालची माणूस आहे. असो, काही फरक नाही पडत. बस माझा मुलगा विजय सुटून यावा. इतकं तर मानावंच लागेल पापा की गोविंदने सगळे प्रयत्न केले. हो ना, जावई बापूंनी सांगितलं होतं की विजयला शिक्षा नाही होऊ देणार. त्यांनी त्यांचं म्हणणं पूर्ण करून दाखवलं. पल्लवीचा फोन. हां पल्लवी बोल. पप्पा, मी इथे विजयला भेटायला आले होते. तुमचं सक्सेनाशी बोलणं झालं? हो पल्लवी, जावई बापू त्याला आणायला गेलेत. सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत. असं? खरंच? तू विजयला जाऊन सांग की
की उद्या न्यायालयात त्याचा खुलासा होईल. आम्ही लोकांनी असा विचार केला होता की त्या वकिलाला 10-20 लाख रुपये देऊन वळवून घेऊ, पण पण काय आतापर्यंत त्याला किती मिळालेत? त्या वकिलाने त्या मडवाल्या प्लॉटची मागणी केली आहे. त्याची किंमत आज कोट्यावधीची आहे पल्लवी. काय? हो पल्लवी. आणि आम्ही असा विचार केलाय की तो प्लॉट त्याच्या नावे करून द्यावा. माझा मुलगा तर वाचेल ना. पण पप्पा, ही फार मोठी मागणी आहे. माझ्या मुलापेक्षा तर मोठी नाही आहे ना पल्लवी. पण तू ही गोष्ट विजयला मात्र सांगू नकोस. पण त्याला ही गोष्ट नक्की सांग की उद्या न्यायालयात ही गोष्ट स्पष्ट होऊन जाईल आणि उद्याच त्याची सुटका केली जाईल. ठीक आहे पप्पा, मी विजयला बोलते. रेखा ही भाग्याची. आज पहिल्यांदा मला कळलं नानू की पल्लवी विजयवर किती प्रेम करते ते. अशा प्रेमाला काहीही अर्थ नसतो. जर विजयला तिच्या प्रेमाची कल्पना असती तर त्याने फसवून तुझ्यासोबत लग्न नसतं केलं. तुमचं खरं आहे नानू, पण प्रेम स्वाभिमानाचा बळी देऊन मिळवलं नाही जात बेटा. माणसाला प्रयत्न करायला हवेत की त्याला जे काही हवं आहे ते स्वाभिमानाने मिळवावं. आणि पल्लवी तिचा स्वाभिमान हरवूनही विजयला मिळवू इच्छिते. हे कळल्यावर पण ती विजयच्या जवळ आली होती की तू विजयची पत्नी आहेस. विजयवर पहिला अधिकार फक्त आणि फक्त तुझा आहे बेटा. आणि समाज प्रेमाला नाही, लग्नाच्या बंधनाला मानतो. कुठल्या बंधनाबद्दल बोलताय तुम्ही? त्या बंधनाबद्दल ज्याला न्यायालयाने अयोग्य घोषित केलंय? आणि विजयवर आशाचा अधिकार आहे असं सांगून माझ्या पल्लवीचं सुख हिरावू पाहताय? मला तर वाटत होतं की या सगळ्याच्या मागे आशाची असूया. पण आज समजलंय मला की आशाला उकसवणारे तुम्ही आहात. हे बघ मोठी मम्मी, तू माझ्यासमोर नानूंना असं काहीही बोलू नकोस की जे मला सहन होणार नाही. हे बघ, सहन तर मी करत आले आजवर. इथे तर खोटं आणि कपटाने वागण्याची कला सगळ्यांच्या अंगात भरली आहे. आधी कपटाने तुम्ही माझ्या पल्लवीचं सुख हिरावून घेतलं, अधिकार हिरावून घेतलात, आणि आता विजयला जेलमध्ये पाठवायचं कारस्थान रचलं जाते. खूप मोठा गैरसमज आहे तुझा आणि तुझ्या पल्लवीचा पण. पहिला गैरसमज हा आहे की विजय पल्लवीचा आहे, आणि दुसरा गैरसमज हा आहे की विजयला अडकवण्याचं कारस्थान आशाने रचलंय. पण सत्य तर हे आहे की कायदा मानेल किंवा न मानेल, धर्म आणि समाज ह्याला नक्कीच मानेल की आशा ही विजयची पत्नी आहे आणि आशाने विजयच्या सोबत 7 फेरे घेतलेले आहेत. हो हो, तुम्ही लोकांनी पल्लवीचा अधिकार हिरावून घेऊन आशाला सुख द्यायचा प्रयत्न केलायत. मला थोडी घाई आहे कारण ऑफिसला जाऊन उद्याची तयारी करायची. हो, जावई बापू, तुम्ही सगळी कागदपत्र नजरे घालून घातलेत ना? हो हो पप्पा, मी सगळे चेक केलंय. तुम्ही सही करू शकता.